नमस्कार. आपण एक महत्त्वाची बातमी पाहतोय. कालपासून महाड आणि पोलादपूरमध्ये तुफान पाऊस पडतोय. सर्वदूर असा महाराष्ट्रभर हा पाऊस पडत असताना मराठवाड्यानंतर विदर्भ मराठवाड्यामध्ये हाहाकार माजवल्यानंतर या पावसाने आपला मोर्चा या कोकण आणि किनारपट्टीकडे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. आणि आपण पाहतोय कालपासून मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच पद्धतीने सातारा या ठिकाणी, पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. काल महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होती की काय असा प्रश्न निर्माण झाला होता, कारण काही प्रमाणात महाड शहरातील सुकडगल्ली या भागामध्ये पाणी देखील आलं होतं. आणि आज आपण पाहतोय सावित्री नदीने आपलं रौद्र रूप जे धारण केलं ते कुठेही कमी केले नाही. इशारा पातळी आहे, धोकादायक पातळी आहे. या पातळीच्या खाली जरी पाणी असला तरी सावित्रीचं पाणी मात्र कुठेही कमी झालेलं पाहायला मिळत नाही. सर्वदूर असा पाऊस पडतोय. काल रायगड खोऱ्यामध्ये, त्याचप्रमाणे सांदोशी, करमार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणच्या नदीला संपर्क तुटला होता दोन गावांचा. नंतर आता आपण पाहतोय वरण विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्याने या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीने आपलं रौद्र रूप धारण केलं आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2021ची आठवण लोकांना करून देतोय की या ठिकाणी जर का अशाच पद्धतीने पाऊस बरसत राहिला आणि जर का महापूर आला तर मात्र या ठिकाणी या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी जर नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने वारंवार इशारे देत आहेत. मात्र आपण पाहायला गेला तर गेल्या 2 दिवसांपासून सावित्रीने कुठेही आपलं रौद्र रूप जे धारण केलं आहे ते तसेच्या तसं ठेवलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात पुराची भीती मात्र निर्माण झालेली आहे. सुरेश शिंदे, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.